नमस्कार, आशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सरबताचा एक प्रकार बघणार आहे। तर उन्हाळा चालू झाला आहे आणि बऱ्याच प्रकारचे सरबत असतात। आपण लिंबू सरबत करतो, कोकम सरबत करतो किंवा कैरीचं पन्ह, आवळ्याचं सरबत आणि हे म्हणजे बऱ्याच प्रकारचे सरबत असतात। आज आपण टरबूजाचं सरबत कसं करायचं त्याचा व्हिडिओ बघणार आहे। टरबूज चिरून घेतले मी आणि हे बिया आपण टाकणार आहे, पण ह्याचा गर काढून घेऊया आपण। ह्या गाळणीत मी गर काढून घेते। ह्या बिया सगळ्या काढून घेऊया ह्याच्या। बिया काय आपल्याला वापरायचे नाहीत, पण ह्यातलं जे गर आहे पाणी ते वापरायचं आहे। याच्यातलं पण काढून घेऊया। हे बिया अशा आपण हे करून घेऊया। याच्यात थोडंसं पाणी घालू। अशा नुसत्या घासून घेऊया। तेवढे बियाचं असं दाटसर झालेलं आहे बघा। ह्यातलं मी टरबूज घातलेलं नाही। आता आपण याच्यात थंड पाणी घालूया। आणि हे सब्जाचं मी भिजवलेलं आहे। सब्जा बी 2 मिनिटात भिजतं। हे सब्जाचं बी घालायचं याच्यात। सब्जाचं बी घातलंय। अगदी थोडीशी बारीक साखर घालते मी। साखर घालायची काही गरज नाही, गोडच आहे ते। आणि हलवून घेऊया। थोडासा पुदिना घालायचा आपण त्याच्यात, मोडूनच घालायचे हाताने अशी। आणि बर्फाचे पीस घालूया। टरबूजाचे पीस घालूया थोड्याच्यात कट करून। मी ते घालते आणि आईस क्यूब घालायचे। टरबूजाचं सरबत आपलं तयार झाले, थंडगार। हे आपलं टरबूजाचं थंडगार सरबत तयार आहे। अशा पद्धतीने आताच्या उन्हाळ्यात तुम्ही टरबूजाचे सरबत करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।